नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC अंतर्गत इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस म्हणजे IES तसेच ISS म्हणजेच इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस एक्झामिनेशनचे नोटिफिकेशन आलेले आहेत. कशा प्रकारे अर्ज करू शकता, शैक्षणिक पात्रता काय, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे आर्टिकल मराठी स्वरूपामध्ये रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता. हे PDF पण तिथं बी मिळू शकतं. तसंच हे PDF तुम्हाला ग्रुप्सवर पाहिजे असेल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जॉईन करायला विसरू नका. सर्वप्रथम हे एक्झामिनेशन नोटीस आहे फॉर IES अँड ISS, जे की 11 तारखेला चाललेलं आहे, 11 फेब्रुवारीला. लास्ट डेट ऑफ सबमिशन जे आहे 3 मार्च 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जी ऑफिशियल वेबसाईट आहे upsc.gov.in, त्यावरती तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन करू शकता. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेले आहे कॅन्डिडेटसाठी, जसं की कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचबरोबर डिटेल इन्स्ट्रक्शन तुम्हाला रीड करायचे आहेत. स्ट्रॉंगली ॲडवाईज केलेलं आहे की तुम्हाला आधार कार्ड ॲज अ ID डॉक्युमेंट फॉर SAE, फॉटलेस आणि सीमलेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ते वापरायचं आहे, तर दिलेलं आहे, रीड करू शकता. सर्वप्रथम एलिजिबिलिटी फॉर द एक्झामिनेशन दिलेलं आहे. तर बघा, ऑल द कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू केअरफुली रीड द रूल्स. जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला रीड करायचे आहेत. जेही तुम्ही एलिजिबिलिटी पूर्ण करत आहात त्याची, त्यानंतर हे सर्व पाहून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय कसं करायचं आहे? ऑनलाईन पद्धतीनं जे कमिशनची वेबसाईट आहे त्याच्यावरती अप्लाय करायचं आहे. सर्वप्रथम नोट 1 दिलेला आहे. द कमिशन प्रोव्हाइड्स अ वन टाइम फॅसिलिटी फॉर कॅन्डिडेट्स टू अपडेट ऑर मॉडिफाय दिअर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर. जे URN नंबर आहे किंवा प्रोफाईलमधला ते तुम्हाला चेंज करण्याची एकदा संधी दिली जाते. तसेच लाईव्ह फोटो कॅप्चर फॉर फिलिंग अप, जे फॉर्म फिलअप करायचं आहे त्याला लाईव्ह फोटो कॅप्चर आहे. तसेच सिग्नेचर अपलोड वगैरे सर्व जे ऑप्शन्स आहेत ते दिलेले आहेत. केअरफुली रीड करा आणि तसं ॲप्लिकेशन करा. विड्रॉल ऑफ ॲप्लिकेशन, जर समजा तुम्हाला ॲप्लिकेशन विड्रॉ करायचं आहे, द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू विड्रॉ दिअर ॲप्लिकेशन आफ्टर सबमिशन ऑफ द सेम फर्दर नो करेक्शन. विड्रॉल भेटणार नाही जर सेम ॲप्लिकेशन तुम्ही नो करेक्शन किंवा अल्टरकेशन नसेल, मॉडिफिकेशन केलेलं नसेल तर. आफ्टर फॉर्म इज अलाउड आफ्टर सबमिशन, एका सबमिशननंतर अलाउड नाही आहे. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन 3 मार्च 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ॲडमिट कार्ड जे आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला मिळून जाईल. तसेच जे ॲडमिट कार्ड असेल ते 3 दिवस प्रायर द डेट ऑफ एक्झामिनेशनच्या आधी मिळून जाईल. तर हे तुम्हाला पाहायचं आहे, यानुसार तुम्हाला तयारी ठेवायची आहे. स्पेशल इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत, तसेच फॉर्म फिलिंगच्या जे आहेत त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे, सो देअर विल बी अ पेनल्टी. सर नेगेटिव्ह मार्किंग आहे, रॉंग आन्सर असेल तर तुमचे नेगेटिव्ह मार्क्स जातील, म्हणजे मार्क जे असतात आलेले ते पण जात असतात. जे म्हणजे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की मोबाईल फोन अलाउड नाही वगैरे, फेस ऑथेंटिकेशन असणार आहे, त्याचबरोबर ऑनलाईन क्वेश्चन पेपर, प्रेझेंटेशन पोर्टल दिलेलं आहे, ते तुम्हाला पाहायचं आहे जर अडचण असेल तर. आता एक्झामिनेशन सेंटर कोणकोणते, तर तुम्ही सेंटर्स पाहू शकता. हे फॉलोइंग सेंटर्स आहेत, इथे तुमची एक्झामिनेशन जी आहे ती घेतली जाईल. सर्व जे ॲप्लिकेशन्स वगैरे असतील सर्व प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने आहे. आता इथे दिलेलं आहे, द रिझल्ट ऑफ दिस एक्झामिनेशन अँड टेंटेटिव्ह नंबर ऑफ वॅकन्सीज इन ज्युनियर टाइम स्केल ऑफ द सर्व्हिस आर गिवन बिलो. इथे दिलेले आहेत. आउट ऑफ 16 वॅकन्सीज 16 वॅकन्सीज आहेत आणि आउट ऑफ 28 वॅकन्सीज ISS मध्ये जे आहे 28 वॅकन्सीज आहेत. तर या वॅकन्सीज भरण्यासाठीच आहे ही पदभरती सुरू आहे. तसेच इलिजिबिलिटी कंडिशन्स, सिटिझन ऑफ इंडिया असलं पाहिजे. एज लिमिट जे आहे ते तुम्ही मिनिमम 21 इयर्स अँड मॅक्झिमम 30 इयर्स असलं पाहिजे. द अपर एज लिमिटसुद्धा दिलेली आहे. रिलॅक्सेशन्स आहेत, जे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांसाठी, तर ते सुद्धा पाहायचं आहे तुम्हाला. इथल्या याच्यानुसार जे आहे तुम्ही जे आहे ॲप्लिकेशन करू शकता. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर बघा, कॅन्डिडेट जे आहे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस मधून पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट झालं पाहिजे. जर तुम्हाला IES साठी अप्लाय करायचं आहे, तर ISS साठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसमध्ये जे आहे बॅचलर्स डिग्री तुमची कंप्लीट पाहिजे, किंवा स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्समध्ये तुमचं जे आहे मास्टर्स कंप्लीट असलेली डिग्री, तरी तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात. तर डिग्री मॅटर करते. फॉलोइंग जे ही पदं आहेत त्याच्यामध्ये तुमची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. फिजिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत, फिजिकली फिट असला पाहिजेत अकॉर्डिंग टू फिजिकल स्टँडर्ड्स, तर त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. फीसुद्धा दिलेली आहे. रिक्वायर्ड जी फी आहे ती 200 रुपये आहे. तसेच SC ST PWD कॅन्डिडेट्स आणि महिला फी त्यांच्यासाठी फी नाही आहे. PWD कॅन्डिडेटसाठी सुद्धा याच्यात जे आहेत सीट्स रिझर्व आहेत.
तर ते सुद्धा पाहायचं आहे. अप्लाय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. तिथे तुम्हाला फोटो, तुमचा सिग्नेचर, तुमचे जेही क्वालिफिकेशन्स वगैरे आहेत ते तुम्हाला तिथं सबमिट करायचे आहेत. तसेच सिलेक्शन वगैरे एक एक्झाम होणार आहे. फर्स्ट एक्झाम आणि सेकंड इंटरव्ह्यू असणार आहे. तर त्यामधूनच तुमचं जे आहे सिलेक्शन केलं जाईल. आता इथे काही जे फिजिकल रिक्वायरमेंट्स दिलेले आहेत फॉर PWD कॅन्डिडेट्स. तर हे जर तुम्ही त्या स्कीममधून येत असाल, कॅन्डिडेट्समधून येत असाल PWD, तर तुम्ही ते बघू शकता. सर्वप्रथम एक्झाम जी आहे पार्ट 1 ती पाहू शकता तुम्ही. जनरल इंग्लिश, जनरल स्टडीज, जनरल इकॉनॉमिक्स, तसेच इकॉनॉमिक्स 1, 2, 3 आणि इंडियन इकॉनॉमिक्स याचे मॅक्झिमम मार्क्स दिलेले आहेत. 3 तासाचा वेळ असेल, तुमची परीक्षा घेतली जाईल. तसेच खाली पण ISSचं सुद्धा सेम तसंच आहे, फक्त त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स आहे. इकडं वरी इकॉनॉमिक्स, खाली स्टॅटिस्टिक्सबद्दल विचारलं जाईल. हे पेपर घेतला जाईल. राऊंड ऑफ मार्क्स असतील, टाय ब्रेकिंग प्रिन्सिपल्स याच्यामध्ये यूज केले जातील. त्याच्यानंतर तुमचा डायरेक्टली इंटरव्ह्यू असेल. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे सिलेक्शन आहे त्याच्यामध्ये होऊ शकतं. तर फॉलोइंग जेही तुम्ही क्वालिफिकेशन वगैरे आहेत ते कंप्लीट करत असाल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. अभ्यास असेल नक्की अप्लाय करा. आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल, ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा याची डिटेल इन्फो वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून याची पूर्ण माहिती तुम्ही रीड करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.